काय म्हटलेलं आहे बघा, देशामध्ये महाराष्ट्र हा 5व्या क्रमांकावरती आलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, बरोबर. देशामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक हा 5वा क्रमांक आलेला आहे. हा एक मुद्दा महत्वाचा आहे, बरोबर आहे. हा एक कार्यकाळ कुठला असेल तर बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, 2024-25 मध्ये उत्पन्न हे 3,09,000 होण्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवाल, म्हणजे आता नुकताच जो आपला आर्थिक पाहणी अहवाल जाहीर झालेला आहे तो 2024-25चा आर्थिक पाहणी अहवाल आहे मित्रांनो. हे तुम्हाला अभ्यासणं गरजेचं राहतं. यासोबतच लक्षात घ्या, तुम्हाला बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, 2022-23 मध्ये देशामध्ये महाराष्ट्राचा 6वा क्रमांक होता. म्हणजे 2022-23 मध्ये देशामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक दरडोई उत्पन्नामध्ये 6वा क्रमांक होता. तर आता 24-25च्या सर्वेनुसार म्हणजे 2024-25च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार महाराष्ट्र 5व्या स्थानावर आलेला आहे. म्हणजेच काय, महाराष्ट्राचं स्थान अर्थव्यवस्थेमध्ये चांगल्या स्तरावरती आलेलं आहे, हे लक्षात घ्या. मग आता बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे परत, 23-24 मध्ये महाराष्ट्र हे 5व्या क्रमांकावरती आहे. हा मुद्दा इथेच आलेलाच आहे, त्यामध्ये म्हटलेलं आहे. मग आता लक्षात घ्या की महाराष्ट्र 23-24 मध्ये जर समजा 5व्या स्थानावर होता, मग त्याच्या पूर्वी यांनी इथे मुद्दा दिलेला आहे तो, हे बघा, त्याच्या पूर्वी जर महाराष्ट्र परत 11व्या स्थानावर होता, म्हणजे मागील वर्षी महाराष्ट्र कितव्या स्थानावर येतो हे लक्षात घ्या, इथे 6व्या स्थानावर. म्हणजे बघा मुद्दा जर तुम्हाला अशा पद्धतीने लक्षात घ्या, 2022-23 मध्ये महाराष्ट्र जर विचार केला आपण तर लक्षात घ्या यांनी कुठे दिलेलं आहे, हे बघा 22-23 नुसार महाराष्ट्र हा 6व्या स्थानावरती आलेला आहे, बरोबर. आणि त्यानंतर मग आता 2024-25 या आर्थिक पाहणी अहवालामध्ये महाराष्ट्र हे 5व्या स्थानावर आलेले आहे. म्हणजेच बघा, आणि त्याच्या पूर्वी जर विचार केला आपण 22-23च्या पण आधी, तर महाराष्ट्र हा 11व्या स्थानावर होता. म्हणजेच बघा 11 वरून आपण 6 वरती आलो आणि 6 वरून आपण 5 वरती आलो. म्हणजेच काय, भारताचं जे आपलं महाराष्ट्राचं स्थान आहे भारत देशामध्ये हा हळूहळू क्रमाने वरती यायला लागलाय. म्हणजे आपली अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने वाढत चाललेली आहे, हे लक्षात येतं आपल्याला, बरोबर. मग आता महाराष्ट्राचं स्थान जर समजा 5व्या स्थानावरती आलेलं आहे, मग 4 राज्य कोणते आलेले आहे, म्हणजेच काय, पहिलं स्थान मिळालं आहे ते तेलंगणा, दुसरं स्थान मिळालं आहे ते कर्नाटक, तिसरं स्थान मिळालं आहे ते तामिळनाडू आणि चौथं स्थान आलेलं आहे ते गुजरात. म्हणून आपल्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कळलं मित्रांनो. अशाच पद्धतीने अभ्यास करायचा की कंपॅरिझन मध्ये करा. पूर्ण बातमी आलेली आहे आपल्याला काही महत्त्वाची नाहीये. महत्त्वाचं काय आहे त्यामधलं फक्त आपल्या अभ्यासाचा मुद्दा काय आहे एकदा लक्षात आलंय ना, म्हणजेच काय, बातमी कशी म्हणजे कुठल्या पुस्तकाची गरज पडत नाही, कुठल्या मासिकाची नाही, तर सरळ सरळ आपण आपल्या न्यूजपेपर मध्ये आलेल्या ज्या बातम्या असतात, ज्या घडामोडी असतात त्या सरळ सरळ आपल्या अभ्यासाला कनेक्ट करायची.